नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शारदा काकू नंदिनीला विचारत असतात, नंदिनी बाळा, हे सगळं कधी आणि कसं घडलं? तू मला सांगितलं का नाही? नंदिनी म्हणते, आई मी तुला सांगायला घरी आली होती, पण त्यावेळेला तिथे काव्य आली म्हणून नाही सांगता आलं. शारदा काकूंना पण आठवतं की नंदिनी सांगणार त्याच वेळेला तिथे काव्य आली म्हणून नंदिनी तेव्हा शांत झाली. अच्छा, तुला हे सांगायचं होतं, पण कधी घडलं? तेव्हा जीवा सगळा झालेला प्रकार सांगतो. ॲक्सिडेंट झाल्यानंतर तर मिरॅकल झाला म्हणून बाळ व्यवस्थित होतं, पण त्यानंतर दुसऱ्या मुलाला वाचवताना ती पडली आणि तेव्हा तिचं मिसकॅरेज झालं. तर कलेक्टर मॅडम काव्याला सांगतात, तुम्ही इतकं मनापासून बोलताय की मीच तुमची फॅन झाली. तुम्ही अगदी तशाच आहात जसं मला देशमुखांनी सांगितलं होतं, अगदी बिनधास्त, बेधडक आणि प्रामाणिक. काव्या पार्थला विचारते, म्हणजे तुम्ही यांना घेऊन आला तिथे? पार्थ सांगतो, माझी बायको आयचा अभ्यास आणि आईपणाचा अभ्यास एकत्र करते, तेव्हा असे सुखद धक्के तर दिले पाहिजे ना. कलेक्टर मॅडम हे सांगते, तुम्हाला जर समजलं ना देशमुखांनी मी इथं यावं म्हणून काय काय केलं तर तुम्ही थक्क व्हाल. काव्या विचारते, मॅडम काय केलं यांनी? तेव्हा मानिनी काकू सांगतात, काव्या त्यांना आधी बसायला तरी सांग. आयस मॅडम बसतात, तिथेच काव्याला पण बसायला लावतात. काव्या तर आधी बसायला तयार नसते, नंतर पार्थकडे बघते, पार्थ पण इशारा करून तिला सांगतो, तेव्हा ती बसते. काय केलं देशमुखांनी? कलेक्टर मॅडम सांगतात, पार्थ देशमुखांनी आधी सोशल फंक्शनमध्ये माझ्या मिस्टरांची भेट घेतली. त्यांना आधी रिक्वेस्ट केली मी इथे यावं म्हणून, पण त्यांनी सांगितलं की आमचंच जास्त बोलणं होत नाही, तेव्हा मी कशी तुमची भेट करून देणार. मी एका ब्रिजची पाहणी करण्यासाठी गेली होती. माझ्या अधिकाऱ्यांनी मला एक गोष्ट दाखवली आणि ती पाहून मला इतकं हसू आलं की माझे अधिकारी म्हटले, तुम्हाला हसता पण येतं? तर काव्या विचारते, काय केलं पण यांनी? तेव्हा कलेक्टर मॅडम सांगतात, तुमच्या मिस्टरांनी त्या ब्रिजजवळच्या बिलबोर्डवरती लाईफ साईज पोस्टर लावलं होतं. आयस मॅडम, माझी आयस करणारी बायको तुमची खूप मोठी फॅन आहे, तेव्हा तुमचे 5 मिनटं मला मिळतील का? आणि पार्थ देशमुखांचं नाव खाली लिहिलेलं होतं. तर मीही विचार केला, एखादा नवरा आपली बायको आयस बनण्यासाठी इतके प्रयत्न करत असेल तर थोडे प्रयत्न करायला काय हरकत आहे. नंतर मी पार्थ देशमुखांना भेटली आणि त्यांनी मला या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी विनंती केली. नंतर माझ्या अधिकाऱ्यांनी हे आपल्या प्रोटोकॉलमध्ये बसत नाही म्हणून सुचवलं. नंतर मीही विचार केला, एक गरोदर मुलगी आयस बनण्यासाठी इतके प्रयत्न करते, तेव्हा इतर लग्न झालेल्या आई झालेल्या मुलींसाठी ते एक एक्झाम्पल सेट होईल, म्हणून मी पण ठरवलं या कार्यक्रमात येण्याचं. तर शारदा काकूही सांगत असतात, जे झालं ते अगदी वाईट झालं, पण आजच्या जगामध्ये सगळं काही शक्य आहे, तेव्हा सेकंड ओपिनियन घ्या ना तुम्ही. तर नंदिनी सांगते, आई तुला असं वाटतं आम्ही सेकंड ओपिनियन घेतलं नसेल, पण प्रत्येक ठिकाणी हेच लक्षात आलं की माझं आई होणं अवघड आहे. तेव्हा शारदा काकू सांगतात, पण मला असं वाटतं की हे सगळं तुम्ही घरातल्यांना सांगायला पाहिजे. नंदिनी सांगते, आई कसं सांगणार? काव्याला तर अजिबातच सांगू शकत नाही. शारदा काकूही म्हणतात, पण काव्यापासून का लपवताय तुम्ही? नंदिनी म्हणते, अगं आई, तिला जर ही बातमी कळाली की माझं मिसकॅरेज झालं आहे तर तिची अवस्था कशी होईल आपल्याला माहिती आहे ना. तेव्हा मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. तर शारदा काकू खूप समजवत असतात, नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांना सगळं खरंच सांगून टाकलं पाहिजे. आत्ता काव्याला सावरायला सगळे आहात, तू आहे, जीवा आहेत, पार्थ आहे, घरातले सगळे आहेत. पण हे जर उशिरा कळलं काव्याला पण या गोष्टीचा त्रासच होईल आणि मानिनी ताई पण दुखावतील. आणि मागच्या वेळेला काव्याला मीच सांगितलं होतं तुझ्यापासून एक गोष्ट लपवायला, पण आपण सर्वांनी भोगलं आहे. किती काळ तू आणि जीवा लांब राहिलात, नको ते तुम्हाला भोगावं लागलं, तेव्हा ही चुकी आता परत करू नका. तर नंदिनी सांगते, अगाई तुला माहीत नाही, काव्याला जर माझ्याबद्दल कळालं ना तर सैरवैर होईल. तिची अवस्था मी बघितली हॉस्पिटलमध्ये, तेव्हा आत्ता तिला आपण हे नाही सांगू शकत. तर शारदा काकू म्हणतात, अगं पण हे पोट आज माझ्या हाती आलं आहे, उद्या दुसऱ्या कोणाच्या हातात पडलं तर काय होईल? चुकीच्या पद्धतीने ही गोष्ट बाहेर येईल आणि त्याचा परिणाम खूप वाईट होईल. नंदिनी, जीवा तुम्हाला तरी पटतं आहे का हे असं? आणि तुम्ही पण गेला होतात तिच्याबरोबर खोटं पोट घ्यायला. नंदिनी जे काही वागते हे तुम्हाला पटतं आहे? जेव्हा काही बोलणार त्याआधी नंदिनीच म्हणते, हो जीवांना पटतं आहे.
मी जे काही करते ते जीवांना खरंच पटतं आहे. तर शारदा काकू म्हणतात, मला जीवांच्या तोंडून ऐकायचं आहे. तर जीवा सांगतो, मला नाही पटत आहे. मी नंदिनीची साथ देतो आहे, पण मनापासून मला हे खरंच नाही पटत आहे. तर नंदिनीला पण धक्का बसतो. तेव्हा जीवा ठरवतो, आज ही गोष्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांना समजलीच पाहिजे. आज नाही तर उद्या कळणारच आहे ना, मग आज का नको. तर कलेक्टर मॅडम जाण्यासाठी निघतात. ऑल द बेस्ट काव्या. बाळ आणि परीक्षा दोघांमध्ये पास व्हा. तर वसू आत्या तिथे येतात आणि त्या मामींना विचारतात, एक मिनटं, कोण आहेत या? तेव्हा मामी सांगतात, या मोठ्या IAS अधिकारी आहेत आणि काव्याला भेटायला आले. वसू आत्यांना धक्काच बसतो, मोठ्या अधिकारी आणि काव्याला भेटायला आले. काही पण नुसतं कौतुक. त्यानंतर जाण्यासाठी निघतात. तेव्हा पार्थ त्यांना बाहेर सोडायला जातो. पार्थ बाहेर जाणार तेव्हाच काव्या त्याला थांबवते. आय लव्ह यू देशमुख. पार्थ पण काव्याला आय लव्ह यू टू म्हणतो आणि IAS मॅडमांना सोडायला बाहेर जातो. तर काव्याला प्रश्न पडतो, या सगळ्यात ताई कुठे राहिली? तर मानिनी काकू काव्याला सांगतात, अगं काव्या, तुला भूक लागली होती ना, पटकन खाऊन घे बरं. तेव्हा काव्या सांगते, अहो आई, माझी भूक पळाली, कारण तुमच्या गोड मुलाने इतकं छान सरप्राईज दिलं ना मला. तर मानिनी काकू पण कौतुक करत असतात पार्थचं. काव्या सांगते, आई पण मला हे कळत नाही, एवढं IAS मॅडम इथे आल्या, पण नंदिनी ताई कुठेच नाही आहे आणि आई पण नाही आहे. तर मानिनी काकू सांगतात, अगं नंदिनीला काही मळमळ होत असेल तर शारदाताई नंदिनीसोबत असतील. तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि सगळेच टाळ्या वाजवायला लागतात. काव्या तर त्याला मिठी मारते. मानिनी काकू पण खूप कौतुक करत असतात. पार्थ, आज कमाल केलीस तू. तेव्हा पार्थ म्हणतो, कमाल काय केली, माझी बायको स्पेशल आहे, तेव्हा त्यांना स्पेशल फील केलंच पाहिजे ना. काव्या पण सांगते, आई खरंच देशमुखांच्या बायका म्हणून आपण लकी आहोतच, पण आपल्याला असे गोड नवरे मिळाले ना. पार्थ सांगतो, नाही हो काव्या, बाबा नेहमी म्हणतात, लोखंडाच्या गोळ्याला सोन्याचं कोंदण नाही केलं जात, सोन्याच्या कोंदणात हिरा जडवला जातो. आणि मी जे काही प्रयत्न करतोय ते सोन्याचं कोंदण आहे आणि माझी बायको हिरा आहे, हिरा. हे आणि याच्यापेक्षा खूप जास्त तुम्ही डिझर्व करतात. तर वसू आत्या म्हणतात, डोंबलीचं. तेव्हा ते मामी म्हणतात, अहो खरंच, आत्ता पार्थराव म्हटले ना, आमची काव्या हिरा, हिरा. वसू आत्या म्हणतात, कसली हिरा, कोळसा आहे कोळसा, तोंड काळं झालं पाहिजे तिचं कोळशासारखं. तेव्हा जीवा पण सांगत असतो, हो, मला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. तुझं दुःख वेगळं, माझं दुःख वेगळं, आणि या सगळ्या दुःखामध्ये तोंड बंद करून हे सगळं लपवत बसायचं आपण. मला आईंचं पटतंय, करेक्ट बोलताय त्या. घरात सगळ्यांना ही गोष्ट सांगून दिली पाहिजे. अजून काय काय लपवणार आहोत आपण? प्रेग्नेन्सी लपवली, खोटं पोट लपवतो आहोत आणि आता सरोगसी लपवणार आहोत का? तेवढाच तो शांत होतो आणि नंदिनी पण धक्क्यानेच जीवाकडे बघते. तेव्हा शारदा काकू विचारतात, सरोगसी? आता हा काय प्रकार? हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की वसू आत्या बोलत असतात, मोहित्यांकडे गर्भधारत नाही असं ऐकलंय मी. जीवा सांगण्यासाठी खाली आलेला असतो आणि त्यांनी वसू आत्यांचं बोलणं ऐकलं म्हणून तिथंच थांबतो जिन्यामध्ये. तेव्हा शारदा काकू म्हणतात, इथेच थांबला ना? नाही सांगितलं कोणाला, थांबा मीच सांगते. वसू आत्या म्हणत असतात, मला तर असं वाटतं ना, नंदिनीचंच मिसकॅरेज होईल, कारण इकडून तिकडे इतकी फिरत असते. हे बोलणं काव्याने ऐकलेलं असतं आणि ती वसू आत्यांवरच चिडते. अहो आत्याबाई, काय बोलता तुम्ही? दुश्मनाबद्दल सुद्धा कोणी असा विचार करत नाही, आम्ही तर तुमच्या घरातल्या सुना आहोत. हे बोलत असतानाच तिला चक्कर येते. तर शारदा काकू पण काव्याची अवस्था बघतात. भाग इथेच संपतो. आता यावरून तरी असंच लक्षात येईल की शारदा काकूसुद्धा काहीच सांगणार नाही. तेव्हा उद्याचा भाग बघूया काय होतं ते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.